लाडू भी केले, थांब देते. पांडू, लाडू घे. घे रे, लाजतो कशा पायी? का रे? नेहमी तर खाऊ गेलं तुझा हात सगळ्यात पुढे असतो ना, मग आता काय झालं? काय तुझा हात काढ. पांडू, आता खाऊ दे की त्याला. कशा पायी वरडतीस? अक्षी बाळकृष्णवाणी हायस रे लेकरा. लोणी आवडतं वय र, मग घे की अजून. मिळालं मिळालं, निमंत्रण मिळालं. मला एवढा आनंद झालाय ना, म्हटलं नक्की कर्ज पिटायची काहीतरी सोय झाली असणार आणि म्हणून उमा वंस ओट्या भरत असणार. काय वंस? भारीच बाई ग काळजी भामे तुला आमची. बरं वाटलं ऐकून. पण आमच्या काळजीच्या नादात जिकडे तिकडे चैत्र गौरीचं हळदी कुंकू चालू आहे. काय गो उमे, ही विसरली वाटतं? हो ना. हा, आता सध्या कर्जाची काळजी आहे म्हणून मोठं हळदी कुंकू करता येणार नाही असा विचार करून उमेनं 5 जणींचीच ओटी भरायचं ठरवलंय. खटे म्हातारी, ताकास तूर लागू नाही देणार. पण मग कोण कोण येणार आहेत 5 जणी? एक मी झाले आहेत, पण तशात धालगज नाही तो सारखं खोदून खोदून विचारायला. आणखीन कोण येणार आहेत, आणखीन कोण येणार आहेत, माहिती नाही का उमे? अहो, मी घरातली आहे म्हणून आले मदतीला. बाकी कोणी येणार आहे? बाकीच्या काय येतील. उमावंस कुणाकुणाला बोलवलंय? शकुताई आहेत, गंगा आहे, त्यांच्या शेजारच्या लक्ष्मी काकू आहेत आणि बाईज आहे. लक्ष्मीबाई म्हणजे त्या सावकारीन बाई? अगो बाई. का गो बाई, तुझ्या पोटात दुखलं की काय? नाही हो, म्हणजे गंगा बाईजा ठीक आहे, पण लक्ष्मीबाई येणार असतील तर मग काही बेत करायचा आहे का असा विचार आला मनात. आता बेत कसला हा प्रश्नच कुठे येतो. आंब्याची डाळ आणि पण चैत्र गौरीच्या हळदी कुंकाला दुसरं काय असणार? नाही म्हणजे अजून काही द्यायचं झालं तर म्हणून विचारलं. अगं ठरवू ग भामे, 5 जणीच तर यायचे आहेत. ऐन वेळी ठरवलं तर होऊन जाईल झटपट. आणि आमच्या उमेला उर काय बर का? काय हो सकूच्या आजी, तुम्ही आपलं सारखं वंशांचंच कौतुक करता. मला मेलीला कुठे आहेत अशा प्रेमळ सासूबाई? माझं कौतुक कोण करणार? मी आपलं मदत करायला म्हणून आले तर काय सारखं मला हिडीस बिडीस करताय. आओ आओ वहिनी, वहिनी अहो असं काही नाहीये. हो ना, तू कशाला उगाच अंगाला लावून घेतेस? बर मला सांग, काय मदत करणार आहेस? उमे, दे ग तिला मिरच्या ठेचायला. मिरच्या? हा, घाबरलीस?
नाही नाही, घाबरायचंय का त्यात? पण हे रोजचंच काम झालं ना. मी उद्याच्या कार्यक्रमासाठी म्हणून मदत करायला आले. हा, मी एक काम करते, आंबे डाळीसाठी आणि पन्यासाठी कैऱ्या मी आणते. आता आता अडवू नका मला. मी कैऱ्या आणणार म्हणजे आणणार, अगदी नक्की. शपथ आहे हा तुम्हाला. हा बर बाई, आण कैऱ्या आण, पण शपथा बिपता घालू नकोस. फक्त वेळेवर घेऊन ये, नाहीतर आंब्याची डाळी करता येणार नाही आणि पन्हही करता येणार नाही. बायजा, मैं तुझं पाणी घेते. हा, तू घे निवांत, मला थोडी घाई आहे. अगं सखू. बायजा मावशी, उद्या उमाई ना 5 वाजताची ओटी भरणार आहे रावळात. त्याचंच निमंत्रण द्यायला आलीये. नक्की यायचा? अगं म्हणजे काय? नक्की येणार. आमच्यामुळे तुम्हाला लई त्रास झाला आणि तरी बी तुम्ही मला बोलवलं. मी येणार. पाणी पळवलं ते आहेत मजेत, आणि बायजा मावशी केवढ्या थकल्यात. किती ग कणव माझी लेकराला. सखू, तुझा सवंगडी कान्हाचे गोकुळचा. तो गोकुळात मडकी फोडायचा आणि ह्यो हित भारी खोड्या काढतो तो. मी गंगा मावशीकडे जाते. नक्की यायचं? बर. अय्य, त्या चालून चालून थकलो बघा हो. त्या जरा देता का हो पाणी म्हणतो मी. दिनूने मोरावळा खाण्यापूर्वी आधी काय खाल्लं होतं ते त्यालाच विचारू. मालकाने प्रेमाने दिलता विडा. आता त्या विड्यात काय होतं ते मालक तुम्हीच सांगू शकता. घे आतलं. अय्यो, अहो मी नोकर माणूस हो. म्हणजे माझ्यावर का काढताय हो म्हणतो मी राग मालकांचा. ते सखू आली होती ना हो इकडे. कुठे गेली ती? तुला कशाला रे पंचायती? नाही, ते रावळात अभिषेक घालायचा होता हो. ते एवढे मोठे शरीर घेऊन रावळापर्यंत जाणार. ते सखू वाटेत दिसली तर तिच्याकडे दिला असता की हो निरोप म्हणतो मी. असं म्हणता? आत्ताच गेल्या गंगीकडं. चला दामू शेठ, गंगीकडे चला. नाचवते ही कार्टी. अयो, कार्टी नाही हो, छोट्या मालकीने बाई. ते मालकांचे असतील की हो हवेत हेर म्हणतो मी. गंगी, हे गुळ आणि फुटाणा. येतो. अगं थांब.
ते खाऊन जा. आम्हाला खूप निमंत्रण द्यायचंय. तुम्हाला दिलं ना, आता लक्ष्मी मावशीला द्यायचंय. म्हणजे त्या गोदड्यावाल्या लक्ष्मी काकू त्या तर गोदडी घेऊन त्यांच्या मुलीकडे गेलेत. तू 5वी सवासणी त्या आता उमायला सांग, बाकी कुणाला बी बोलू. आम्ही येतो. अभ्यास गपुरी असेच रोज कसले तरी निमंत्रण काढ, म्हणजे आपल्याला रोज खाऊ भेटल. तुला खाऊ दिसतोय आणि मला याचा गोड लागलाय की 5वी सवासण कोण. तू गा कोणाला बोलू नको. दूर गेलाय विचार, मग बोलू. अरे हे पोरांनो, अरे हे सापडले रे देवा, सापडले. अरे कुठे कुठे पळता रे तुम्ही? शोधून शोधून आला की रे माझ्या पायाला गोळा बनतो मी. अरे तुमच्या शकू मावशीकडे गेलो, तुमच्या बायजा मावशीकडे गेलो, पण तुम्ही ओझ्याला पाय लावून पळता की रे? जीव आला की रे मेटा कुटीला म्हणतो मी. तुम्हाला कसं कळलं की आम्ही तिथे होतो? ते तुझ्या आई आणि आप्पांनी. उमाई आणि आपण तर हेच म्हणाले ते गेलेत म्हणून आमंत्रण करायला. सकू हे काका खोटा बोलतात. आपण निमंत्रण द्यायला गेलो होतो आणि आमंत्रण बोलतात. अरे बेदाण्या, शब्द चुकला असेल रे, पण अर्थ तोच की रे. पण उमाई आणि आप्पा कुठे भेटले तुम्हाला? अयो किती त्या चौकशा. त्या तुझ्या आई आणि आप्पांनी वाड्यावर बोलवायला सांगितलंय म्हणून आलो. यायचं नसेल तर तसं सांगा, मी जातो. पण मला आप्पांनी बोलवलंय कशासाठी? ते तुला बक्षीस द्यायचे होते. ते तुझ्यामुळे शास्त्री बुवा आले आणि मालकांचा जीव वाचला म्हणतो मी. ते म्हणून मालक तुझ्या वडिलांचा सत्कार करणार होते, पण तेच म्हणाले ज्याचं श्रेय त्यालाच द्या की. हो म्हणजे? अरे किती प्रश्न विचारशील रे बेदाण्या. अरे सकूमुळे शास्त्री बुवा आले आणि मालकांचा जीव वाचला म्हणून हिचे आप्पा म्हणाले की हिचा सत्कार करा म्हणून आलो, कळले? बरं, आप्पांनी बोलवलं असेल तर मी येते. चला चला. अयो ए बेदाण्या, तू कुठे रे? चला. मी बी येणार. जिथे सकू तिथे मी तिचा सांगाची. हो, पांडू माझं सांगाती. जर तो नसेल येणार तर मी पण नाही येणार. चला रे बाबा, चला आपण लवकरच चला. काय रे हातात? काय रे तुझ्या बेदाण्या? गुळ फुटाणे. बघू बघा. छानस लुगडं आणि चोळी घेऊन या. केलेल्याची जाणीव आहे आम्हाला. विठुराया, मालकासनी अशीच सद्बुद्धी दे. आज माझ्या वागण्याचं मोल कळलं म्हणायचं. मानाने मला लुगडं द्यायलेत. केवढं मानानं वागवलं तरी पुरेस आहे मला. मनातले मांडे मनातच ठेवा गोदाबाई. मारे लुगडं लावून बघताय अंगाला. हा, आणि लुगडं तुमच्यासाठी नाहीच आहे, आपल्या होणाऱ्या नव्या सवतीसाठी आहे. जीव वाचवला ना तिनं काल मालकांचा, म्हणून कौतिक करायचं. हरकत नाही. हारून बिलही खुलून दिसल सखूला. काय कौतिक चाललंय त्या सखूचं? काल माझ्या अंगावर वरडलीस आणि तिच्या घरी गेलीस. अगं सवत होऊन उरावर बसणारे आपल्या. हे बघ, काल कुकू वाचवणं महत्वाचं होतं म्हणून तिच्या घरी गेलते. आणि सवत म्हणून अगस तिला. सवत झाली नाही अजून ती. काय शिंग उडलेत. आज लुगडं चोळी देऊन कौतुक करताल, उद्या डोरला घालतील. मालक आपला शब्द खरा केल्याशिवाय राहत नाही, माहित आहे ना तुला. तरी बी तिचंच कौतिक करायचंय. ते असा विचार कशाला करतेस तू? तिनं कुकू वाचवलं आपलं ते बघ, नाहीतर आज काय परिस्थिती असते. सवत म्हणून नाही, पण त्यासाठी तरी तिचं कौतुक व्हायलाच पाहिजे. मालक करू देत नाही तर नको करू देत,
आपण करायच पाहिजे. गोदा आणलं. वा 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 सुरेख 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 लुगडं आणि चोळी. जी नेसणार तिला शोभून दिसल. मुद्दाम मला लागल असं बोलतात काय? ठीक आहे, गावर मला बी संधी गावर. मालक आम्ही आलो मालक मालक आम्ही आलो. आली आली आमची सावित्री आली. या या सगूबाई या या. दामू मामा, उमाई आणि अप्पा कुठे आहेत? अय्यो मालक, ते शिवप्पा आणि हिची आई कुठे आहे म्हणतो मी. तिला जो शोधते होते ते इथे आले होते ना. नाही म्हणजे त्यांनी तर सांगितले की ज्याचं श्रेय त्याला दिलंच पाहिजे की हो, म्हणूनच घेऊन आलो यांना म्हणतो मी. आलते आलते. पण तू इथं येईपर्यंत ते दुसरं काहीतरी काम कोणी येणार म्हणाले. येतील येतील ते येतील. ये ये बस इकडं आमच्या बाजूला बस. ये शोधते काही आता सखोला कशी रोखू मी? या या बसा या. तिथं जवळ बसून बोलायची काय गरज? म्हणजे सखू चल तुला खाऊ देते. अहो मालकांना लहान मुलं आवडतात. अरे खाऊ इथंच द्या की. हा सगूबाई तुम्हाला झोपा आवडतो ना? या इथे बसा, आमच्या बाजूला बसा आणि खा. या. तुम्हाला विंच चावलं होतं ना? तुमची तब्येत कशी आहे मालक आजोबा? आजोबा नाही म्हणायचं आम्हाला, नुसतं मालक म्हणा. या 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 इकडे बसा या. पावला श्री विठुराया. तुझं काय काम आहे इथं? मला बी आवडतं झोपायला. मी बी लहान आहे ना, तुझ्यापेक्षा बी लहान. बसू दे ना त्याला, सवंगडी येतो माझा. आओ आजोबा, तुम्ही हिला बक्षीस देणार आहे जणू. म्हणजे तुला हे बी ठाव आहे कसं? त्या काकांनी सांगितलं. बर बर मग देऊ 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 बक्षीस देऊ. सगळे अच्छा समोर आहे आमच्या, समोर आहे. काल तुम्ही आमचा जीव वाचवला म्हणून आमच्याकडनं ही तुम्हाला प्रेमाची भेट. काय
ते लुगडं चोळी खास तुझ्यासाठी निवडली मी. काल तुझ्यामुळे वैद्यभू आले आणि मालकांचा जीव वाचला. म्हणून कौतिक आमच्या सगूबाईच. आवडलं? हो पांडू तुला आवडलं? ऐ त्याचं काय काम आहे? तो लुगडं नेसणार आहे का? अहो तो माझा जीवा भावाचा आहे. आम्ही खाऊ सुद्धा अर्धा अर्धा वाटून खातो मला गजोबा. पुण्यांना मालक आजोबा म्हणलीस. आम्ही राघवकर का? विसरायलाच होत. अहो तुम्ही आजोबा आहात तर तुम्हाला आजोबाच म्हणणार ना. चुप. ए गोदे तू सखूबाईंचा नीट पाहुणचार कर. त्यांना वाड्याची नीट ओळख झाली पाहिजे. नाही तर मीच जातो. अरे माकडा. अरे दाम्या या विंचोला घेऊन जा. नाही तर मीच जातो. मालका हरू नका नाहीतर काट्याचा नायटा होईल म्हणतो मी. गोदे गोदे तू सखूला घेऊन जा वाडा दाखव. तोपर्यंत मी इथंच थांबतो. सखूबाई आम्ही इथं जाऊ. तुम्ही वाडा बघून झाल्यानंतर पुण्यांदा इथंच या. चल बाळा. अयो धाकट्या मालकीनबाई छोट्या मालकीनबाईंकडे खाऊ की गेलो असं बघतायत म्हणतो मी. चावणार म्हणतो मी मालकांना. हा विंचू हो. गोदाई काय झालं? माझी गुणाची सखू. तुझ्यामुळे मालकांचा जीव वाचला. तू नसते तर वैद्यभू आलेच नसते. आमची पुरी तशीच आहे. ज्याच्या त्याच्या मदतीला धावते. वैर बाळा देव तुम्हासनी उदंड आयुष्य देव. बरं खाऊ आवडला का? हो खूप. आज आम्हाला सगळे खाऊच देत आहेत कारण आम्ही निमंत्रण देतोय ना उद्याचं. उमाई 5 सुवासिनींची ओटी भरणार आहे. गोदाई तू पण या. आग्रहाचं निमंत्रण आहे. नक्की यायचं. आता तू बोलिवलं म्हणल्यावर यायच पाहिजे. नक्की.